चला, लास्ट टाइम आपण शेवटच्या टॉपिकमधल्या शेवटच्या क्वेश्चनचे आपण रिलेटेड एक्झाम्पल घेतलं होतं. एकच एक्झाम्पल झालं होतं आणि दुसरं एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कसाठी दिलं होतं आणि तुम्हाला सांगितलं होतं की त्याची अरेंजमेंट करा. अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट असेल तर अल्टरनेटिव्ह करा किंवा त्याच्यात मिनिमम फक्त 2च स्विचेस असतील असं अरेंजमेंट करा. ओके. किंवा क्वेश्चन असा पण असेल की एखादी अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट आहे की ज्याच्यामध्ये जे नवीन सर्किट तयार होईल किंवा जेव्हा नवीन इक्विव्हॅलन्स तयार होईल तर नवीन इक्विव्हॅलन्स हा कमीत कमी स्विचेस असेल किंवा 2च स्विचेस असेल. आपण 2 घेतल्या होत्या किंवा क्वेश्चनमध्ये 2च्या ऐवजी मिनिमम स्विचेस असा आपण पार्ट दिलेला असू शकतो. म्हणून त्यावेळेला आपण फक्त एक लक्षात असू द्यायचं आहे की आपण ज्यावेळेला ॲडजस्टमेंट करतोय ते ॲडजस्टमेंट रिड्यूस करत करत आपल्याला फक्त 2 स्विचेसवर आणून ठेवायचे असते. मग आपण जे सर्किट घेतलं होतं कालचं होमवर्कचं ते सर्किट त्याचा डायरेक्ट सिम्बॉलिक फॉर्म मी घेतोय. ओके. डायरेक्ट सिम्बॉलिक फॉर्म घेतोय आणि त्याला कसं रिड्यूस केलं होतं ते सांगतोय आणि त्याचा जो लॉजिकल इक्विव्हॅलन्स पार्ट होता तो मी तुम्हाला दाखवतोय फक्त. लक्षात घ्या आता त्याचं स्विचिंग सर्किट असं काहीतरी होतं. सर्किट सिम्बॉलिक फॉर्म बघा काय आला होता याचा. पी अँड क्यू चेक करून घ्यायचा. बऱ्याच जणांनी सोल्युशन्स काढलेत, ब्रॅकेट्स चेंज केलेले आहेत, ब्रॅकेट्समध्ये मिस्टेक झालेले आहेत आणि लक्षात असू द्या 3 टर्म असतील तर त्याच्यामध्ये 2 टर्म्सला ब्रॅकेट देण्याचा प्रयत्न करत राहा किंवा मग आपण ब्रॅकेट जर विसरलो तर त्यांचा मिनिंग बदलतो. कसा मिनिंग बदलतो ते तुम्हाला सांगतो. जर पी अँड क्यू ऑर आर असं काहीतरी दिलेलं असेल आणि तुम्ही जर हा ब्रॅकेट काढून टाकला म्हणजे पी अँड क्यू ऑर आर याचा मिनिंग पूर्णपणे बदलून जातो. लक्षात घ्या याच्यात हा प्रॉपर मिनिंग राहत नाही. ज्या वेळेला तुम्ही याचा मिनिंग जर विचार केला तर हा ऑर आहे, हा अँड आहे, तर ऑब्व्हियसली हा ऑर आर या दोघांना डिस्ट्रीब्यूट केला जातो. तो डायरेक्टली आपण इझिली कॅल्क्युलेट नाही करू शकत. म्हणून लक्षात असू द्या की तुम्ही ज्या वेळेला याची व्हॅल्यू तुम्ही ऍडजस्ट करणार त्यावेळेला त्यांचा मिनिंग लक्षात ठेवा. कारण आपण जसा बॉडवॉस रूल तुम्हाला माहिती असेल तर बॉडवॉस रूल जसं तुम्ही अप्लाय करतात रेग्युलरली त्याच पद्धतीने इथे पण अप्लाय करणं मस्ट असतं. तुम्ही जर ब्रॅकेट विसरला तर त्यावेळेला तिथे मिस्टेक होणार. लक्षात असू द्या. त्यामुळे इथे याचा आणि याचा पूर्णपणे हे दोघंही अनइक्वल आहेत. यांच्या दोघांच्या व्हॅल्यूज सेम नाहीत. दोघांच्याही व्हॅल्यूमध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. त्यामुळे ब्रॅकेट्सला जर तुम्ही निगेट केलं की त्यावेळेला त्यांच्या व्हॅल्यूमध्ये खूप मोठा फरक पडणार आहे. नाव सिम्बॉलिक फॉर्म कसा आला होता होमवर्कच्या एक्झाम्पलचा तो सांगतोय. दुसऱ्या नंबरचं एक्झाम्पल आहे होमवर्कचं. नाव पी अँड क्यू ऑर negation P and Q or R and negation Q. R and negation Q. हा सिम्बॉलिक फॉर्म आलाय का चेक करून घ्या. तुमच्या कालच्या होमवर्कचा सिम्बॉलिक फॉर्म हा असा काहीतरी असायला पाहिजे. ओके. आता एक काम करू. हा सिम्बॉलिक फॉर्म झाला. आता ह्या सिम्बॉलिक फॉर्मला रिड्यूस करायचं आहे. 2 स्विचेस मध्ये आणायचं आहे. 2 स्विचेस मध्ये आणण्यासाठी काय करावं लागेल मला सांगायचं आहे. चला पटापट सांगा. डिस्ट्रीब्युटिव्हला पहिल्या आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये अँड क्यू कॉमन निघतोय कारण इथे ऑर आहे आणि इथे अँड क्यू बाहेर निघेल. तर पी ऑर निगेशन पी इथे ब्रॅकेट दिलेले शुभम हा जो ब्रॅकेट होता हा ब्रॅकेट इथे सोडून दिला त्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. ओके. ज्यावेळेला तुम्ही एखादी टर्म कॉमन बाहेर काढली तर ब्रॅकेट सोडला तर इथे परत एक ब्रॅकेट तुम्हाला द्यावा लागेल बाहेर. याला ब्रॅकेट द्यावा लागेल आणि मग आर अँड निगेशन क्यू द्यावा लागेल. मग तुम्ही इथे वापरलाय तो म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. यूज आहे क्लिअर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. देन पुढचा कुठला लॉ दिसतोय बघा पी ऑर निगेशन पी. व्हॉट इज पी ऑर निगेशन पी.
Last one is a true and Q. Okay, this value becomes by using complement law. By complement law. नंतर पुढे last one is a identity. ट्रू अँड क्यू. आता ट्रूथ व्हॅल्यू कोणावर डिपेंडेड आली? क्यू वर. जर क्यू मी ट्रू घेतला तर ट्रू अँड ट्रू काय येणार? ट्रू. जर मी क्यू फॉल्स घेतला तर फॉल्स अँड ट्रू विल बी फॉल्स. आणि डिपेंडेड ऑन अ क्यू or R and negation Q by using identity law. बर पुढे using and आता लक्षात घ्या Q or या दोघांना डिस्ट्रीब्यूट होणार का? कारण ब्रॅकेटच्या मध्ये आणि ब्रॅकेटच्या बाहेर दोघही साइन्स वेगळे आहेत किंवा कनेक्टिव्ह वेगवेगळे आहेत. मग आतमध्ये दोघांनाही डिस्ट्रीब्यूट करा. Q or R ला पण आणि निगेशन Q ला पण डिस्ट्रीब्यूट होईल. Q or R याला डिस्ट्रीब्यूट केला R ला and Q or negation Q by using distributive law. Okay, that's Q or R and Q or negation Q. True by using complement law. Then the truth value will depend on that there is a connective is an and between this bracket and this true value. Then the truth value is dependent on this bracket. Why? The truth value of this bracket, if take as true, then true and true is true. If you take as a false, then false and true is false. Okay. जर ह्या bracket ची truth value जर true घेतली तर true and true येणार. जर bracket ची truth value false घेतली तर false and true false येणार. मग value कोणावर डिपेंडेंट आहे? Q or R वर डिपेंडेंट आहे. बरोबर. मग कुठला लॉ वापरला आपण? आयडेंटिटी लॉ. मला सांगा इथून पुढे तर रिड्यूस नाही करता येणार. बरोबर. मग आपण जे सर्किट म्हणजे आपण जे सर्किट होतं त्या सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म मला हा 6 स्विचेस मध्ये असलेला होता आणि तो रिड्यूस करत करत आपण 2 स्विचेस वर आलो आणि याची आपल्याला एक नवीन जस्ट वी हॅव टू ड्रॉ अ न्यू सर्किट. ओके, न्यू अरेंजमेंट. ओके, कसं आहे बरं दोघांमधलं अरेंजमेंट? पॅरलल आहे कारण दोघांमध्ये कुठला कनेक्टिव्ह आहे? और कनेक्टिव्ह आहे. Thus Q for S2 and R for S3. Current will be flow like this. म्हणजे जे आपण एक्झाम्पल घेतलं होतं त्या एक्झाम्पल मध्ये 6 स्विचेस होते आणि आपण रिड्यूस केल्यानंतर स्टेटमेंट ऑफ अल्जेब्राचा वापर केल्यानंतर मला ते कन्वर्ट झालं 2 स्विचेस मध्ये. कशात कन्वर्ट झालं? 2 स्विचेस मध्ये. आता मला सांगा की आपण ज्यावेळेला या पद्धतीने रिडक्शन केलं होतं याचा एक स्विचिंग सर्किट तुम्हाला स्विचिंग टेबल तुम्हाला मी ड्रॉ करायला हवा होता की याच्यामध्ये तुम्हाला इनपुट आउटपुट टेबल तुम्हाला ड्रॉ करता येईल की यांच्या दोघांचा जो परफॉर्मन्स असेल तो ड्रॉ करता येईल. सर्वांनी ड्रॉ केलेला होता याचा इनपुट आउटपुट टेबल. वन 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 0 1 1 1 0. फायनल शेवटच्या ट्रूथ व्हॅल्यू ह्या झाल्या आहेत का? 3 ट्रू म्हणजे 3 1 0 3 1 आणि परत 0 या झाल्या आहेत का ट्रूथ व्हॅल्यूज? कोणाला काही प्रॉब्लेम असेल किंवा याच्यात डाऊट असेल तर ट्रूथ टेबल ड्रॉ करून दाखवायचा की नाही तुम्ही सांगायचं आहे. ट्रूथ टेबल ऑलरेडी आपले झालेत आणि जर तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. ड्रॉ करायचा. कोणाला प्रॉब्लेम असेल तर त्यांनी सांगायचं नाही, आपण ड्रॉ करू शकतो. नक्की कोणाला काही प्रॉब्लेम नाही आहे? ठीक आहे चल. कारण ट्रूथ टेबल ऑलरेडी आपले झाले. लॉजिकल फक्त ट्रूच्या ऐवजी इथे 0 1 असेल आणि तिथे फॉल्सच्या ऐवजी 0 असेल. दोघांमधला इंटरचेंज व्हॅल्यूज असतील बस. बाकीच्या दोघांमधला काही फरक पडत नाही. Just like this question. Now question number 34. Okay, याच्या पुढे क्वेश्चन अल्टरनेटिव्हली चेंज होत राहतील. वेगवेगळे क्वेश्चन आपल्याला पार्ट सेम तोच घ्यायचा आहे पण त्याच्यामध्ये थोडंसं ऍडजस्टमेंट करून आपल्याला तो लिहावा लागेल. आता थोडंसं स्विच हे जरा मोठं घेतोय
आणि त्याला रिड्यूस करण्याचा प्रयत्न करणार आहोत नाव. आणि त्याचं कन्क्लुजन पण आपल्याला इथे लिहायचं आहे. जस्ट यू हॅव टू ड्रॉ अ कन्क्लुजन ऑफ रिलेटेड डॅम. कधी कधी आपल्याला इनपुट आउटपुट टेबल न काढता फक्त कन्क्लुजन लिहावं लागतं आणि ते कन्क्लुजन महत्त्वाचं असणार आहे. ओके, थोडासा मोठा क्वेश्चन असेल. क्वेश्चन असा आहे, गिव्ह अन अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट of the following circuit so that new circuit so that new circuit has minimum switches only. ओके, क्वेश्चन असा सुद्धा परीक्षेत विचारला जाऊ शकतोय किंवा या टाईपचे क्वेश्चन आपल्याला पेपरमध्ये बघायला मिळतात किंवा ह्या फॉर्मॅटमध्ये असू शकतात. आपण जे मागचा 33 नंबरचा क्वेश्चन घेतला होता त्याच्यात मिनिमम स्विचेसच्या ऐवजी काय दिलेलं होतं? मिनिमम स्विचेसच्या ऐवजी फक्त हॅज ओनली 2 स्विचेस दिलेलं होतं, बरोबर ना? मग इथे क्वेश्चन जरा चेंज केलाय. इथे इनपुट आउटपुट टेबल काढायला लावलाय का आपल्याला? याचा इनपुट आउटपुट टेबल सांगितलंय का? नाही. ओके ओके, किंवा आपल्याला जर सांगितलं त्यांनी इनपुट आउटपुट टेबल काढा तरच करायचं. हां, ओके. ना क्वेश्चन असा सुद्धा विचारला जाऊ शकतोय. त्यामुळे आणि कधी कधी काय होणार आहे की आपलं जे सर्किट आहे ते सर्किटमध्ये आपण जे विचारलंय ना, जे एक्झाम्पलमध्ये जे विचारलंय ना तेवढंच करायचं. त्याच्या व्यतिरिक्त जास्त वेळ त्याच्यामध्ये घालवायचा नाही. बरेच जण काय करतात, क्वेश्चन एवढाच राहतोय. क्वेश्चन याच पद्धतीने त्यांनी काय सांगितलंय, अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट आहे, बरोबर आहे. सो दॅट हॅज मिनिमम स्विचेस ओनली. मग आपल्याला फक्त काय करायचं आहे, सर्किट घ्यायचं, सर्किटला रिड्यूस करायचं, सिम्बॉलिक फॉर्म मध्ये ड्रॉ करायचं, सिम्बॉलिक फॉर्मला रिड्यूस करायचं. रिड्यूस केल्यानंतर जे शेवटचं इक्वलन्स तुम्हाला मिळेल त्याची फिगर ड्रॉ करायची. बरेच जण काय करतात, त्याचा स्विचिंग टेबल पण काढून टाकतात. त्याची गरज नाही. क्वेश्चन मध्ये सांगितलं असेल तरच स्विचिंग टेबल काढा, नाहीतर विनाकारण वेळ वाया घालवायचा नाही. कारण याच्यामध्ये काय असतंय, मार्क्सचं वेटेज हे डिवाइड केलेलं असतंय आणि तुम्ही स्विचिंग टेबल काढून तिथं मार्क्स भेटणार नाही किंवा तुम्ही एक्स्ट्रा लिहिल्यामुळे तुम्हाला काही मार्क्स मिळणार नाही किंवा इथे दिलेलं नाही आणि तुम्ही जर स्विचिंग टेबल काढला तर मार्क्स अजिबात मिळणार नाही. जेवढं विचारलंय तेवढ्या वेटेजलाच मार्क्स तुमचे डिवाइड केलेले असतील. ऑदर तुम्ही काही लिहिलं तर त्याच्यात वेटेज भेटणार नाही. म्हणून जेवढं विचारलंय तेवढं व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करायचं आणि त्याला फाइंड आउट करायचं. हा, जर स्विचिंग टेबल विचारला तर तो काढावाच लागेल आणि तो काढला नाही तर मार्क्स कट होतील. जर इथे क्वेश्चन मध्ये सांगितलंय ड्रॉ द स्विचिंग टेबल ऑल्सो, मग त्यावेळेला तुम्हाला तो स्विचिंग टेबल काढावाच लागेल. पण जर काढला नाही तर मार्क्स तुमचे कमी होऊ शकतात. म्हणून व्यवस्थित ते मार्क्स सुद्धा तुम्हाला ड्रॉ करणं, व्यवस्थित पद्धतशीरपणे ड्रॉ करणं तुम्हाला गरजेचं असेल. ओके ना. आता सर्किट हे एक्झाम्पल बघा याच्यातला. ना एक्झाम्पल थोडं वर्स्ट आहे, स्विचेस जास्त आहेत, त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या त्याच्यात काय काय दिलेलं असेल. लेंथीनेस जास्त असेल याच्यामध्ये. तीन स्विचेस वरती दिलेले, परत त्याच्या खाली 3 स्विचेस दिलेले, नंतर परत त्याच्या खाली 3 स्विचेस दिलेले, ऑडिओ कोणाचा ऑन आहे ऑफ करा बरं. असं काहीतरी स्विच सर्किट तुम्हाला दिलेलं आहे. ओके, नाव असं काहीतरी देणार आहे, S1 S2 S1 डॅश, S1 S2 S1 डॅश, नंतर S1 डॅश
S2 and S3. नंतर S1 S2 S3 आणि शेवटच्या याच्यात आहे S1 S2 dash S3. Okay, how many switches in that circuit? सर्किट किती आहेत, स्विचेस किती आहेत याच्यात? 12 आहेत, बरोबर ना. मग आता आपल्याला याला रिड्यूस करायचं आहे. याचा सिम्बॉलिक फॉर्म तुम्हाला ड्रॉ करता येईल? सिम्बॉलिक फॉर्म ड्रॉ करायला काही डाऊट आहे का बघा बरं. सिम्बॉलिक फॉर्म कसा असू शकेल? हाऊ मेनी स्टेटमेंट्स आर देयर? हाऊ मेनी स्टेटमेंट्स? हाऊ मेनी स्टेटमेंट्स सांगा बरं पट. S1 आहे, S2 आहे, S3 आहे, बरोबर आहे. म्हणजे 3 स्टेटमेंट आहे. आणि कोणाकोणाचं कॉम्प्लिमेंट सर्किट आहे बरं? S2 डॅश आहे, नंतर S1 डॅश पण आहे, S3 डॅश आहे का याच्यात? S3 डॅश नाहीये. म्हणजे आपल्याला कॉम्प्लिमेंटरी फक्त P आणि Qच लागणार आहे. म्हणजे मला 5 स्टेटमेंट तयार करायचे. पहिलं स्टेटमेंट सांगा. फर्स्ट सोल्युशन लिहितो. The switch S1 is closed. नंतर दुसरं Q. The switch, सॉरी आपल्याला निगेशन पण लागेल ना, निगेशन P. S1 dash is closed. कॉम्प्लिमेंट आहे, P चं कॉम्प्लिमेंट आहे. नंतर Q. The switch S2 is closed. Then negation Q. The switch S2 dash is closed. ओके. मग चला आता मला सांगायचं आहे की याच्यामध्ये आणि R पण आहे आपल्याकडे. The switch S3 is closed. ओके, सिंपल आहे. आणि याचा सिम्बॉलिक फॉर्म ड्रॉ करणं. आता मला सांगा, सिम्बॉलिक फॉर्म ड्रॉ करत असताना इन दिस सर्किट करंट विल बी फ्लो लाईक दिस. ओके, इन दिस केस करंट फ्लो, आपण करंट फ्लो कसा होणार चला सांगा बरं पटापट. कसा होणार करंट फ्लो? तिघं कसे कनेक्टेड आहेत? तिघं S1 S2 S1 डॅश सिरीज मध्ये. ओके, त्याला पॅरलल कोण कोण आहे? S1 डॅश S2 S3 त्याला पॅरलल कोण आहे? S1 S2 S3 त्याला पॅरलल कोण आहेत? S1 S2 डॅश आणि S3. मग फक्त ते वर्ड मध्ये लिहा. त्याला लिहिताना वर्ड मध्ये लिहा. मी काय करतोय, तिघं लिहिताना सिरीज मध्ये म्हणजे अँड त्यांच्यामध्ये पुट करते. S1 अँड S2 अँड S1 डॅश R. ओके, म्हणजे आपण R क्लोज्ड असं म्हणणार. R क्लोज्ड और हे तिघं पण अँड घेतला. S1 अँड S2 अँड S1 डॅश. ऍक्च्युली म्हणायला गेलं तर तिघांचा पूर्ण लॉंग फॉर्म असा पण लिहू शकतो. S1 इज क्लोज्ड अँड S2 इज क्लोज्ड अँड S1 डॅश इज क्लोज्ड. बघायला गेलं तर ते स्टेटमेंट खूप मोठं होईल. मग त्याला शॉर्टकट मध्ये मी लिहिलंय S1 अँड S2 अँड S1 डॅश आर क्लोज्ड. आता R पॅरलली खाली आलो. नंतर मग काय म्हणेल मी इथे S1 डॅश अँड S2 अँड S3 आर क्लोज्ड. झालं. यांच्या तिघांचा सिरीज मध्ये आहे. ओके, दोघांमध्ये तिघांमध्ये अँड पुट केलेला आहे. आर परत त्याला पॅरलली खाली आलो. S1 अँड S2 अँड S3 आर क्लोज्ड. परत त्याला पॅरलली खाली आलो. और S1 S2 dash S3 S1 and S2 dash and S3 are closed.
बस एवढंच तर आपल्याला लिहायचं होतं. हा वर्डिंग फॉर्म मध्ये माझा आता याचा सिम्बॉलिक फॉर्म मला लिहायचा आहे. सिम्बॉलिक फॉर्म बघा, चला सिम्बॉलिक फॉर्म ड्रॉ करून सांगा बरं पटापट मला कसा असेल. नाव ब्रॅकेट्स तिघांना सेपरेटली ब्रॅकेट द्यावं लागेल. याला एक ब्रॅकेट, याला एक ब्रॅकेट, याला एक ब्रॅकेट आणि याला एक ब्रॅकेट. आणि चारीमध्ये ऑर हा कनेक्टिव्ह असेल कारण चारीच्या चारी कसे आहेत, पॅरलल आहेत एकमेकांना. मग चला देअरफॉर सिम्बॉलिक फॉर्म इज ओके P and Q and negation P. Okay, R पुढे R negation P and Q and R, R P and Q and R, R. Next P and negation Q and R. या हा माझा सिम्बॉलिक फॉर्म होता, बरोबर आहे का. दिलेल्या सर्किटचा हा काय असेल, माझा सिम्बॉलिक फॉर्म असेल. चला मग आपण याला आता रिड्यूस करायला सुरुवात करायची. जस्ट यू हॅव टू रिड्यूस इट, कारण रिड्यूस केल्याशिवाय मला नवीन अरेंजमेंट मिळू शकत नाही. ओके चला मग आता याच्यामध्ये ऍडजस्टमेंट काय करता येईल आणि कशी करता येईल ऍडजस्टमेंट, तुम्हाला प्रत्येक ब्रॅकेटमध्ये आधी विचार करावा लागेल की कोणत्या पद्धतीने आपण रिड्यूस करू शकतोय, किंवा कोणत्या ब्रॅकेटमध्ये रिपीटेड किंवा त्याचं कॉम्प्लिमेंट वगैरे आलेलं आहे का, किंवा त्याला कम्युटेटिव्ह वापरून आपण जागेवर त्याला ऍडजस्टमेंट करू शकतोय का, किंवा त्यांच्यामध्ये आपण एखादी व्हॅल्यू कॉमन काढू शकतोय का. चला सांगा बरं पटापट मला. मग असोसिएटिव्ह कोणामध्ये, असोसिएटिव्ह जर वापरला तर असोसिएटिव्ह नाही वापरता ना शुभम, इथे अँड आहे, इथे ऑर आहे, बरोबर ना. पण तू असोसिएटिव्ह वापरताना तिघांमध्येच वापरू शकता, त्याच्या व्यतिरिक्त नाही वापरू शकता. पण तिघांमध्येच ना, पण मग कोणाला कॉमन काढता येईल याच्यात, इथून क्यू अँड बाहेर काढता येईल ना, क्यू अँड आर बाहेर काढता येईल, ठीक आहे बरोबर, कारण इथून बाहेर काढलं तरी चालेल, किंवा मग ऍडजस्टमेंट करताना आपण बघू की ऍडजस्ट काय करायचं. पण पी अँड निगेशन क्यू, याच्यात पी अँड निगेशन क्यू नाही ना. कॉम्प्लिमेंट वापरण्याच्या अगोदर आपल्याला यांच्या दोघांमध्ये कम्युटेटिव्ह वापरावं लागेल. याला इकडे आणि याला अदलाबदल करून आणि मग त्यानंतर कॉम्प्लिमेंट वापरावं लागेल, डायरेक्ट नाही करता येणार. हा तुझं म्हणणं बरोबर आहे की याच्यात आधी कॉम्प्लिमेंट वापरला की हा ब्रॅकेट रिड्यूस होऊन जाईल. तो कसा रिड्यूस करता येईल तो बघ. पी अँड निगेशन पी अँड क्यू. काय केलं मी, काय केलं, या दोघांना इंटरचेंज केलं. म्हणजे कुठला लॉ वापरला, विच लॉ यूज आहे, कम्युटेटिव्ह लॉ वापरला, बरोबर ना. मग कम्युटेटिव्ह वापरला की त्यानंतर आपल्या ह्या तीन स्टेप इथे येऊन जातात. बघा काय करतो, या ऍज इट इज देऊन टाका, कारण आपल्याला बाकीचा पार्ट एकदम पुढचा सोपा होऊन जाईल. P and Q and R, or P and negation Q and R, thus using commutative law. ओके आता यांच्या दोघांमध्ये P and negation P काय आहे, फॉल्स आहे, बरोबर. P and negation P just we have to take it as false, false. आणि याच्यामध्ये false and Q in bracket negation P. एक काम करायचं का, याच्यातनं एक कॉमन पण निघतोय ना. आता मला कोणीतरी सांगितलं Q and R हा कॉमन निघतोय, बरोबर आहे का. काढून घेऊ का बाहेर, मग उरतंय कोण सांगा बरं. निगेशन P और P, बरोबर ना. मग आपण जर बाहेर काढल्याला निगेशन P और P स्क्वेअर ब्रॅकेट देतो. अँड आपण बाहेर कोण काढला, अँड ही पूर्ण टर्म बाहेर काढली, ही पूर्ण टर्म लक्षात घ्या. अँड Q अँड R ही पूर्ण टर्म बाहेर काढली. मग आपण बाहेर काढताना Q अँड R बाहेर काढला. कोण बाहेर काढला लक्षात आलं का, अँड Q अँड R, कारण इथे ऑर होता आणि इथे अँड होता, म्हणून मी इथे दोघंही कॉमन दिसत आहेत म्हणून मी ती टर्म बाहेर काढली. लक्षात येत आहे का. ओके आणि पुढे ऑर P and negation Q and R,
आणि जर कळले नसेल आपण वाटल्यास परत एकदा रिवाइज करू, डोंट वरी अबाउट दॅट. ओके, कारण त्याच्यामध्ये एक एक स्टेप करत जाणं आणि प्रत्येक स्टेप मध्ये काय केलं हे लक्षात ठेवणं मस्त असतं ना. 2 लॉ वापरले आपण. कोणते कोणते? इथून आपण इथे कुठला वापरला? कॉम्प्लिमेंट. पहिला कॉम्प्लिमेंट आणि दुसरा अँड डिस्ट्रीब्युटिव्ह. ओके, पहिल्यांदा कॉम्प्लिमेंट वापरला. चला मग याच्या ब्रॅकेटमध्ये आणि परत एकदा रिवाइज करेल, डोंट वरी अबाउट इट. फॉल्स अँड क्यू. चला सांगा. Q. That's Q. False and Q is Q. बघा बरं, परत एकदा विचार करून सांगा. कारण अँड कनेक्टिव्ह आहे ना. फॉल्स अँड एनिथिंग विल बी अगेन अ फॉल्स. ओके, कारण इथे तुम्ही क्यूची व्हॅल्यू ट्रू जरी घेतली, फॉल्स अँड ट्रू काय येणार? फॉल्स देणार. इथे क्यूची व्हॅल्यू फॉल्स घेतली काय? फॉल्स अँड फॉल्स परत फॉल्स देणार. अँड कनेक्टिव्ह असल्यामुळे रिझल्टंट व्हॅल्यू ही फॉल्सच मला मिळणार. परत एकदा लक्षात घ्या, भरकटू नका, फक्त कॉन्सन्ट्रेशन एका ठिकाणी असू द्या. ही ब्रॅकेटची व्हॅल्यू का आली? फॉल्स. ऑर याच्यामध्ये कुठला लॉ वापरला? निगेशन पी ऑर पी. कॉम्प्लिमेंट लॉ. व्हॅल्यू काय आली याची? ऑर इथे कॉम्प्लिमेंट निगेशन पी ऑर पी. दॅट्स वन इज अ ट्रू. दॅट्स वन इज अ ट्रू. कारण याच्यात लक्षात घ्या, ऑर कनेक्टिव्ह असलं आणि स्वतःच कॉम्प्लिमेंट असलं तर त्या ठिकाणी ट्रूथ व्हॅल्यू ही ट्रू असते. हा, इथे जर अँड राहिला असता तर तो फॉल्स आला असता. इथे फॉल्स अँड क्यू. हा लॉ वेगळा, हा लॉ वेगळा. दॅट्स वन इज अ आयडेंटिटी लॉ. दॅट्स वन इज अ कॉम्प्लिमेंट लॉ. हा आयडेंटिटी लॉ आहे आणि हा माझा कॉम्प्लिमेंट लॉ आहे. म्हणून ही व्हॅल्यू काय आली माझी? ट्रू आली. स्क्वेअर ब्रॅकेट येतो. अँड क्यू अँड आर. Or P and negation Q and R. Right. There is a 2 laws used here. First is identity. Second is and complement. ओके, नंतर पुढे सांगा बरं. याच्यात आधी वापरूया. नाही तर आधी हा ब्रॅकेट मध्ये वापरूया. दोघे एकाच वेळी वापरू नका, कारण दोघेही एकाच वेळी करत असताना मी 2 लॉज का वापरतोय इथे? कारण दोघांमध्ये ऑपरेशन वेगवेगळं होतं. 2 टर्म वेगवेगळ्या होत्या. ही टर्म वेगळी होती तर ही टर्म वेगळी होती. म्हणून मी ऑपरेशन 2 एकाच वेळी वापरतो. पण आता हे दोघं जवळ लागले आणि दोघांवर एकाच वेळी 2 ऑपरेशन वापरता येणार नाही. आधी या ब्रॅकेटमध्ये वापरून घ्या आणि मग त्यानंतर फॉल्स साठी वापरा. फॉल्स ऑर. दोघांमधला कनेक्टिव्ह कुठला आहे? ट्रू अँड. ट्रू अँड क्यू अँड आर. म्हणजे अँड असल्यामुळे जर तुम्ही याची व्हॅल्यू ट्रू घेतली, ट्रू अँड ट्रू काय येईल? ट्रू अँड ट्रू. ओके, दिस इफ यू टेक ॲज अ फॉल्स, देन फॉल्स अँड ट्रू. फॉल्स म्हणजे व्हॅल्यू कोणावर डिपेंडेड आली? ब्रॅकेटवर डिपेंडेड आली. म्हणून लक्षात घ्या, ब्रॅकेटवर आल्यामुळे आपल्याला इथे ब्रॅकेट लिहावं लागेल आणि ॲज इट इज येणार. P and negation Q and R. Thus, there is a law. Which law is here? Identity law. Okay. Next, आता या दोघांमध्ये कनेक्शन सांगा. आयडेंटिटी लॉ परत. आता परत एकदा ट्रूथ व्हॅल्यू कोणावर तरी डिपेंडेड आहे. फॉल्स ऑर. सांगा पटापट. आर वर डिपेंडेड आहे. चला पटकन सांगा. व्हॅल्यू सांगा. क्यू अँड आर. ऑर पुढे पी अँड निगेशन क्यू अँड आर. विच लॉ यूज हियर? अगेन आयडेंटिटी. ओके, पुढे अजून याला रिड्यूस करायचं राहिलं. कारण याचा रिड्यूस करणं आणि किंवा याच्यातनं एखादी कॉमन टर्म बाहेर काढणं हा महत्वाचा भाग असेल. याच्यात कॉमन टर्म तुम्हाला दिसते का? दोघांमध्ये अँड आर आहे. अँड आर इथे काय दिसतंय? कॉमन म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. मग चला बाहेर घेतल्यानंतर कोण उरतंय? क्यू ऑर पी अँड
निगेशन क्यू अँड आर बाहेर काढला. कुठला लॉ वापरला आपण? डिस्ट्रीब्युटिव्ह. पण ब्रॅकेटच्या मध्ये कधी कोणीतरी दिसतंय मला. ब्रॅकेटच्या मध्ये परत ब्रॅकेट आणि त्याच्या ब्रॅकेटमध्ये साइन्स वेगवेगळे आहेत. इथे ऑर आहे, इथे अँड आहे. मग मी हा क्यू ऑर काय करेल या दोघांना? डिस्ट्रीब्यूट. दॅट्स क्यू ऑर पी अँड क्यू ऑर निगेशन क्यू. ब्रॅकेट कंप्लीटेड. बाहेरचा अँड आर ॲज इट इज. परत एकदा मी डिस्ट्रीब्युटिव्ह वापरलं इथे. ओके, पुढे कॉम्प्लिमेंट लॉ. ओके, that's Q or P Q or negation Q. Q or negation Q. सांगा पटापट. Last one is a true. Okay, and R बरोबर आहे का? बट मला पुढे सांगा बरं आता कोणावर ती व्हॅल्यू डिपेंडेंट आली परत. ओके, क्यू और पी वर अँड आर. आणि याचा आपण जो लॉ वापरला तो म्हणजे कुठला वापरला? कॉम्प्लिमेंट लॉ. नेक्स्ट. आणि पुढचा जो वापरला तो म्हणजे कुठला वापरला आपण? आयडेंटिटी. आता पुढे बघा बरं, कुठे रिड्यूस करता येते का? इथे कुठे अजून रिड्यूस करता येईल का? परत एकदा बघून घ्या व्यवस्थित. बरोबर ना? आता मी परत एकदा एक्सप्लेन करतोय. ज्यांना कळलेलं नसेल त्यांनी व्यवस्थित एकदा बघून घ्या की आपण ऍडजस्टमेंट कशी करणार आहोत. काय व्यवस्थित लक्ष द्या आणि प्रत्येक स्टेप मध्ये काय केलंय ते समजून घ्या फक्त. ओके, ज्यावेळेला आपण या सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म घेतला तो सिम्बॉलिक फॉर्म माझा असा काहीतरी आला. ओके, या सिम्बॉलिक फॉर्म मध्ये टोटल स्विचेस होते माझ्याकडे 12 आणि त्या 12 स्विचेस मध्ये 3 स्विचेस हे एकमेकांना 3-3 करून त्यांनी पॅरलल दिलेलं होतं. पहिल्या ब्रॅकेटमध्ये 3 स्विचेस होते, म्हणजे स्टेटमेंटमध्ये घेतल्यानंतर 3 स्टेटमेंट होते. 3 स्टेटमेंट 3 स्टेटमेंट 3 स्टेटमेंट आणि प्रत्येकामध्ये ऑर कनेक्टिव्ह होता. ओके, आपण याच्यामध्ये बघत असताना इथे अँड आणि ऑर शिवाय दुसरं कोणीच नाहीये. म्हणून अँड आणि ऑरचे सर्व स्टेटमेंट ऑफ अल्जेब्रामधले लॉज आपले परफेक्ट असायला पाहिजे. म्हणून मी काय केलं की एक फक्त कॉन्सन्ट्रेट करून आपण फक्त एक टप्प्याटप्प्याने त्याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतोय. पहिल्या ब्रॅकेटमध्ये आणि प्रत्येक ब्रॅकेटमध्ये जर ऑब्झर्व केलं तर याच्यामध्ये रिपीटेड किंवा एकमेकांचं निगेशन, कोणाचंही निगेशन त्याच्यामध्ये कंटेंट नाही. फक्त पहिल्या ब्रॅकेटमध्ये पीचं कनेक्टिव्ह सेम आहे आणि पहिल्या पीचंच कॉम्प्लिमेंट मला त्याच्यात दिसतंय. म्हणून मी काय केलं की या निगेशन पीला पीच्या जवळ घेऊन आलो. क्यूला आणि निगेशन पीला मी इंटरचेंज करून टाकले. म्हणजे कम्युटेटिव्ह लॉ वापरून त्या लोकांना काय केलं? इंटरचेंज. निगेशन पी इकडे घेतला, क्यू इकडे घेतला. पी अँड निगेशन पी अँड क्यू घेतला. बरोबर ना? नंतर याच्यामध्ये बघा पी अँड निगेशन पी ची व्हॅल्यू काय आली? फॉल्स आली. बाय युझिंग कॉम्प्लिमेंट लॉ पी अँड निगेशन पी, पी अँड निगेशन पी अँड मध्ये, तर त्याची ट्रुथ व्हॅल्यू ही फॉल्स येत आहे. जर पी और निगेशन पी राहिला असता तर ट्रू आली असती, ऑर राहिला तर ट्रू, अँड राहिला तर फॉल्स. इथे अँड होता म्हणून ट्रुथ व्हॅल्यू काय आली? फॉल्स आली. हा क्यू ॲज इट इज. नंतर मी काय केलं की हे जे मधले मिडलचे दोन जे ब्रॅकेट होते त्यांच्यामध्ये अँड क्यू याला ब्रॅकेट देऊन दिला. मी याला ब्रॅकेट दिला अँड क्यू अँड आर. कारण दोघांमध्ये ब्रॅकेट का दिला? असोसिएटिव्ह का वापरला? कारण याच्यामध्ये काय होतं की ब्रॅकेट दिल्यामुळे आपल्याला हे दोघे सेपरेट होऊन गेले. म्हणून मी अँड क्यू अँड आर हा जसाचा तसा बाहेर काढला. कोणामधून? या दोघं ब्रॅकेट्स मधून. हे जे दोन ब्रॅकेट्स होते मिडलचे त्यांच्यामध्ये मला कॉमन टर्म होती अँड क्यू अँड आर. जर बाहेर काढला, हा बघा बाहेर काढला तर मला निगेशन पी आणि पी उरला. पी और निगेशन पी उरला म्हणून इथे लिहिला मी. मग अँड क्यू अँड आर बाहेर काढल्यानंतर निगेशन पी और पी उरल्यानंतर याला इथे लिहिलाय. दोघांना व्यवस्थित ब्रॅकेट दिला आणि याला ॲज इट इज ठेवला. ओके, मग हा कुठला लॉ वापरला आपण? दोन लॉ एकाच वेळी वापरले ना, कारण इथे पी अँड निगेशन पी म्हणजे कोणता आला? कॉम्प्लिमेंट आला. आणि इथून जो बाहेर काढलाय सेम टर्म जी बाहेर काढली तो डिस्ट्रीब्युटिव्ह लिहिलेला आहे. ओके, नंतर याच्यात परत कॉम्प्लिमेंट. इथे पी अँड निगेशन पी होता, इथे पी और निगेशन पी आला. पी अँड निगेशन पी ची व्हॅल्यू फॉल्स आली तर पी और निगेशन पी ची व्हॅल्यू ट्रू आली.
बरोबर. नंतर ह्या पहिल्या ब्रॅकेटमध्ये फॉल्स अँड क्यू घेतला त्यावेळेला ट्रुथ व्हॅल्यू ही कोणावर डिपेंडेड आली, म्हणजे क्यू वर, कारण इथे अँड कनेक्टिव्ह होता म्हणून ट्रुथ व्हॅल्यू क्यू वर. जी क्यूची ट्रुथ व्हॅल्यू असेल ती मला फॉल्स असल्यामुळे अँड कनेक्टिव्ह असल्यामुळे इथे क्यूची जी पण ट्रुथ व्हॅल्यू आली त्याचा काही फरक पडणार नाही. अँड कनेक्टिव्ह मुळे एक जरी कनेक्टिव्ह म्हणजे एक जरी ट्रुथ व्हॅल्यू फॉल्स असली की रिझल्ट व्हॅल्यू फॉल्स असते, म्हणून फॉल्स अँड क्यूची व्हॅल्यू काय आली, फॉल्स. हा ऑर ॲज इट इज. नंतर पी ऑर निगेशन पी ची व्हॅल्यू ट्रू आली अँड क्यू अँड आर ॲज इट इज घेतला, ऑर हा ब्रॅकेट ॲज इट इज घेतला. मग दोन लॉ परत एकदा वापरले. या ब्रॅकेटमध्ये आयडेंटिटी वापरला आणि इथे कुठला वापरला, कॉम्प्लिमेंट. दोघांचे नाव मी लिहिले आहेत बघा. आता लक्षात घ्या, मी याला लिहित असताना महत्वाची गोष्ट एक होती की आपण इथे सेपरेट टर्म्सवर काय करत होतो, ऑपरेशन करत होतो, पण इथे आपले सेम टर्मवर ऑपरेशन एकाच वेळेला दोन वापरू शकत नाही, म्हणून मी काय केलं, आधी या ब्रॅकेटची व्हॅल्यू काढून घेतली, ट्रू अँड दिस ब्रॅकेट. आता लक्षात घ्या, ट्रू अँड होता, जर या ब्रॅकेटची व्हॅल्यू ट्रू घेतली तर ट्रू अँड ट्रू मला काय मिळणार, ट्रू, आणि या ब्रॅकेटची ट्रुथ व्हॅल्यू फॉल्स घेतली तर ट्रू अँड फॉल्स काय मिळणार, फॉल्स मिळणार. म्हणून लक्षात घ्या की या ट्रुथ व्हॅल्यू कोणावर डिपेंडेंट आहे, माझी या ब्रॅकेटवर, म्हणून या ब्रॅकेट ॲज इट इज आला. ट्रू अँड दिस ब्रॅकेट विल बी अगेन ब्रॅकेट, फॉल्स ऑर दिस ब्रॅकेट. ओके. नाव मग आता इथे कुठला वापरला आपण, आयडेंटिटीला वापरलेला आहे, बरोबर. नंतर फॉल्स ऑर क्यू अँड आर परत एकदा ट्रुथ व्हॅल्यू या ब्रॅकेटवर डिपेंडेड आली, म्हणून हा ब्रॅकेट ॲज इट इज आला. ज्यावेळेला ऑर अँड होता, ट्रू होतं त्यावेळेला ब्रॅकेट आला, फॉल्स होता, ऑर होता तरी सुद्धा हा ब्रॅकेट आला. नंतर आता याच्यामध्ये परत एकदा आयडेंटिटी वापरलाय, पण मला या दोघं ब्रॅकेट्समध्ये अँड आर हा काय दिसतोय, कॉमन दिसतोय, म्हणून मी अँड आर हा बाहेर काढला. ओके. उरलं कोणत्या याच्यामध्ये, क्यू ऑर दिस ब्रॅकेट, पी ऑर निगेशन पी. ओके. मग हा अँड बाहेर काढल्यामुळे मला इथे काय मिळालंय, परत डिस्ट्रीब्युटिव्ह, कारण दोघांमध्ये कनेक्टिव्ह वेगवेगळे होते, इथे आणि इथे कनेक्टिव्ह दोघं वेगळे आहेत, म्हणून क्यू ऑर या पी ला पण आणि निगेशन पी ला पण मी डिस्ट्रीब्युट केलं. डिस्ट्रीब्युट केल्यानंतर मला क्यू ऑर निगेशन पी ची व्हॅल्यू ट्रुथ व्हॅल्यू आली. ओके, ट्रू आली. मग ट्रू आल्यानंतर मी परत आयडेंटिटीला वापरला आणि दिस व्हॅल्यू विल बी डिपेंडेड ऑन दिस ब्रॅकेट, ट्रू दिस ब्रॅकेट अँड ट्रू या ब्रॅकेटची जी व्हॅल्यू असेल त्याच्यावर ट्रुथ व्हॅल्यू डिपेंडेड असेल. अकॉर्डिंग टू सिच्युएशन आपल्याला त्या लॉचा वापर करायचा आहे, म्हणून लक्षात असू द्या की कोणता लॉ कुठे येतो. आता मला सांगा, आपल्याकडे किती, ज्यावेळेला मी सिम्बॉलिक फॉर्म ड्रॉ केला त्यावेळेला टोटल किती स्विचेस होते, 12 स्विचेस होते, किंवा किती स्टेटमेंट होते याच्या पूर्ण पॅटर्न मध्ये आपले टोटल कलेक्टिव्ह आणि स्टेटमेंट धरले तर 12 होत आहे, पण याच्यात आपण रिड्यूस करत आलो, फक्त 3 ठेवले. मग आता याची फिगर आपल्याला ड्रॉ करावी लागेल, अल्टरनेटिव्ह अरेंजमेंटची. अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट, चला सांगा बरं फिगर. फिगर बघा, आता हे दोघं कसे कनेक्टेड आहेत, पॅरलल आहेत. मग सर्किट कसं ड्रॉ करू सांगा. दाखवून याला सिरीज मध्ये तिसरं स्विच. ओके. नाव क्यू ऑर पी, क्यू ऑर पी म्हणजेच कोण, S2 S1. अजून एक महत्वाची गोष्ट, आपण असं पण वापरू शकतो ना, पी आणि क्यू इंटरचेंज करू शकतो का मी, कम्युटेटिव्ह वापरून पी ऑर क्यू अँड आर बाय युझिंग कम्युटेटिव्ह लॉ. ओके. म्हणजे आपल्याला इथे S1 मिळून जाईल आणि इथे S2 मिळून जाईल. हा कोण असेल, S3 असेल. करंट विल बी फ्लो लाईक दिस. बघा आता, म्हणजे हे सर्किट आणि हे सर्किट यांच्या दोघांचा परफॉर्मन्स कसा असेल, माझा सेम परफॉर्मन्स असेल. लक्षात येतं दोघांमधला फरक, दोघं एक्झाम्पल मधला फरक लक्षात येतोय का. ओके. लक्षात घ्या, आपण एवढं आता एक्झाम्पल परत एकदा 4 मार्काला विचारलं जाऊ शकतं, कारण का, कारण हा जो पॅटर्न आहे हा पॅटर्न रिड्यूस करायला थोडा हार्ड आहे, म्हणून आपल्याला लेवलिंग त्यांनी जास्त दिलेलं असल्यामुळे आपल्याला त्यांना मार्क्सचं वेटेज सुद्धा वाढवावं लागेल, आणि प्रत्येक स्टेपला आपल्याला इथे काय असेल, मार्क्स असतील. त्यामुळे ते लॉस लिहिणं मस्त आहे, याला रिड्यूस करणं सुद्धा मस्त आहे. सर्वांना समजतंय काय घेतलं हे, ठीक आहे. आपण एक पुढचं जे एक्झाम्पल आहे ते मी होमवर्कला देतो.
आणि होमवर्कला दिल्यानंतर मी पुढचं पार्ट अजून नवीन कनेक्ट करू आपण. त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगेन की याच्यात एक्झॅक्टली काय करायचं असं. अजून एक्झाम्पल आपल्याला घ्यायचे, भरपूर एक्झाम्पल आहेत, अजून 5-6 एक्झाम्पल तर याच्यात रिलेटेड असतात. ओके, ठीक आहे. बाकीचा पार्ट जो असेल तो आपण उद्या कंटिन्यू करणार.